चंदे, चावी आणल्यास ना व काही विसरलीस? अहो ताई साहेब, चावीसाठी तर एवढे लांब ना आले ना हो. बर ताई साहेब, तुम्हाला आमच्या जुन्या घराची चावी कशाला पाहिजे हो? अहो म्हणजे तिथं समधी उंदीर आणि घुशी असतील. मग चांगलं आहे की. माझ्या पोरीचं घर पोखरणाऱ्या उंदराला उंदरांची सोबत. म्हणजे आणि हे कोण आहे घोंगडीत? उंदीर हा? अहो ताई साहेब, जोंधळी मामा. जोंधळी मामा. नाही, उंदीर मामा. याला लपवायचंय तुझ्या जुन्या घरात. अहो ताई साहेब, पर तुम्हाला माहिती आहे ना व, या जोंधळी मामासने अख्खं गाव हुडकायलंय. अहो तिकडे घरात बी ह्यांच्या नावाचं जप असतोय. अहो पप्पा जोंधळींना हुडकून देणार अशी गॅरंटी आहे त्यांना. आणि इथं मम्मी जोंधळी मामांना लपवायला. अहो ताई साहेब, कुणाला समजलं तर काय खरं नाही बघा. समजू नये म्हणून तर लपवायचे. चल रे उंदरा. पण अक्का, घरात उंदर आहेत असं म्हणते चंदा, तिथं कसं राहू? तू काय बी काळजी करू नगस. ही उंदर पोटापुरती पोखरत्यात. पण तू काय बी लिमिट ठेवली नाहीस म्हणजे ह्यांच्यापेक्षा डेंजर तू हायस. भ्या तुला नाही, त्या बिचाऱ्या उंदरांना हाय. चल आता. अगं पण आता पण बिन म्हणत बसलास तर जा आत्ताच्या आता इथनं. मग जा, तुला कुठे जायचंय ते. नाही नाही, ते राहतो इथं. मम्मी, आणि हिश्श्याचं काय? नाहीतर मागणं आम्हाला बी चुना लावायचास तू. हा एवढा ऍडव्हान्स घे, बाकी सही सलामत सुटल्यावर देतो. ते म्हणजे झालं. जा आता. ठीक आहे चावी. रा बिनगोर तिकडं. आता कुणी बी येणार नाही. चल नंदुडे. मम्मी, पैसे दे. चल चंदे. सूरज, साहेबांवरचा खोटा आळ तेवढा मिटवायला सांग बाबा. अगं त्यासाठी चाललोय गोदक्का. सूरज, जे काय बोलायचे ते विचार करून बोला. सीएम एकदम हुशार माणूस आहे. मी अजिबात काळजी करू नका. वहिनी जे काय बोलणार एकदम नीट बोलणार बघा, गॅरंटी आपली. अरे वा, सगळी तयारी करून निघालीच वाटतं. हो, आपली बाजू मांडायची तर तयारी करायलाच हवी ना आबा. तू सगळं व्यवस्थित सांभाळणार, खात्री आहे आम्हाला. हो वहिनी हात धुवून येतो. हो आबा, हा. मी श्रीहरी आणि जोंधळ्यांबद्दल सांगणारच आहे. पण मी तुम्ही रिजेक्ट केलेली लिस्ट सुद्धा घेतली. अजून काही असेल तर सांग. नाही, एवढं ठीक आहे. काय आहे, माझ्या माणसांची नावं सांगून चालणार नाही. चालेल, निघू मग आम्ही. चला येतो आबा, येतो बघा. या अगं बाई, निघाला काय? हो. बरं झालं बाई चंदे, टायमावर आलो. चला जाऊया. कुठं? अहो कुठं काय, सीएम साहेबांची भेट घ्यायला जायचंय ना व. चला. तुझी काय गरज आहे तिथं? आमची काय गरज आहे म्हणजे? एवढी मोठी मीटिंग आहे, तिकडे कोण बोलायला ना ग बाय? वहिनी आहेत बोलायला. आमच्या पप्पांनी शब्द टाकलाय म्हणून मीटिंग होत्या. आम्ही येणारच. पप्पांसंगत जायचं, इथं कशाला आलीस? ते संगत येच म्हणलं होतं, पण आम्ही साडी बदलायला आलतो. आता सीएम साहेबांच्या समोर जायचं म्हणजे जरा घरंदाज दिसायला ना ग बाय. तुम्ही थांबा, आम्ही साडी बदलून येतो. काय गरज नाही तू यायची. आधीच आम्हाला गडबड झाल्या. चला वहिनी.
बरं बरं असंच येतो आम्ही. तसं बी आम्ही कायम घरंदाजच दिसतोय म्हणा. चला. वहिनी साहेब आल्या तर काय होईल आणि काय नाही. हा जायला पाहिजे होतं. मीटिंग चांगली व्हायला पाहिजे. आता अंजलीबाई गेल्यात म्हणल्यावर बरोबरच बोलणार म्हणा. त्या आबांची बाजू बरोबर मांडणार. सीएम साहेबांसंगत मीटिंग चांगली व्हायला पाहिजे. एवढ्या कसल्या विचारता येऊ? काय डोळे बिळे फिरलं नाहीत ना याचं पैसे बघून? बघायला पाहिजे. काय चाललं रे तुझं? काय नाही. हे राणा, तू जपून राहा. पैसा लय वाईट चीज आहे. माणसाचं कवा सैतान होईल काय सांगता येत नाही. माहित आहे मला. या समजाचा अनुभव आहे. त्या टोण्याची तुम्ही काय बी काळजी करू नका. त्याला बरोबर हँडल करतो मी. तुम्हाला सांगितलं ना बघ, मी काय बी काळजी करू नका. उद्याचा दिवस लय महत्वाचा आहे आपल्यासाठी. तुम्ही बिंदास राहा. कधी एकदाच पैसे मिळतात असं झालंय बघा मला. काय झालं रे? काय नाही. ते तुझं चालू दे. हा, मी तुला कुठं अडवणार नाही हे ध्यानात ठेव. तुझ्या मनात आहे तसंच कर तू. फक्त मला काय करू नकस. तुझं चालू दे, मी साईडला बसतो. अरे साहेब नमस्ते. कसे आहात तुम्ही? काय मस्त मजेत. नमस्कार. नमस्कार नमस्कार. इथं काय महाप्रसाद होता? काय गरज होती याची? अहो आम्हासनी बी आमच्या सासऱ्याची काळजी वाटत्या म्हणून आलो. जाधव साहेब, सीएम साहेबांनी बोलवले. चला. साहेब, जाधव साहेब आले. तुम्ही सगळे जरा प्लीज बाहेर या. नमस्कार नमस्कार नमस्कार. या या या. नमस्कार साहेब. नमस्कार जाधवराव. या या. नमस्कार. बसा बसा बसा. साहेब मी ओळख करून देतो. हे आमचे जावई सूरजराव. नमस्कार. नमस्कार नमस्कार. प्रतापरावांचे धाकटे चिरंजीव. बर. आणि या प्रतापरावांच्या थोरल्या सुनबाई अंजली. नमस्कार. शिक्षिका आहे. अरे वा,
तुमच्या मिस्टरांची कीर्ती पोहोचली आहे आमच्यापर्यंत. क्रीडा पुरस्कारासाठी यंदाच्या यादीत नाव सुद्धा आलंय त्यांचं. मला वाटतं राणा रणविजय गायकवाड. कुठे आहेत? आले नाहीत का ते? नाही, एका महत्वाच्या कामासाठी मुंबईला जावं लागलं त्यांना. हरकत नाही, पुन्हा भेटू निवांतपणे. आणि आम्ही प्रतापराव गायकवाडांच्या सुनबाई नंदिता गायकवाड. सुनबाई म्हणजे धाकट्या सुनबाई का? तुमची कन्या का? हो साहेब. जाधवराव, सॉरी, मगाशी सगळ्यांसमोर तुम्हाला आत बोलवता आलं नाही. काय परत चर्चेला विषय नको तो. साहेब, तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापातून आम्हाला वेळ दिली, आभारी आहे. अहो, बाकीची कामं जशी महत्वाची तसं हेही काम महत्वाचं आहे. दुःख एका गोष्टीचं आहे, आमच्या पक्षातील प्रामाणिक आणि निष्ठावंत नेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आलाय. हे खोटं आहे हे माहीत असून सुद्धा आम्ही काय पावलं उचलू शकलो नाही. कशात प्रतापराव? बरेत आता, पण मनात अजूनही दुःखी आहे. भलताच आळ आल्याने जरा दुखावले. म्हणूनच आले नाहीत का? मी त्यांची परिस्थिती समजून घेऊ शकतो. आबा 15 दिवसात आमदारकीचा राजीनामा द्यायचं म्हणतात. हो, बोलले पीए मला. आमच्या मामांजींनंतर या भागात आमच्या पप्पांचं चांगलं वजन आहे बरं का. हो साहेब, आम्हाला श्रीहरी नावाचा एक एजंट सापडला आणि त्याचा माग काढल्यावर जोंधळेंचं नाव समजले. हो, हे बघा, ही आबांनी रिजेक्ट केलेली लिस्ट, ही रिजेक्ट करून सुद्धा जाहीर झाली आणि मग ती रद्द झाल्यावर सगळं पुढे सुरू झालं. आबांनी कुणाकडून कधी 1 रुपया सुद्धा घेतला नाही. जे काही पैसे घेतले ते त्या श्रीहरीनी आणि जोंधळेंनी. आम्हालाही जोंधळेंची डायरी सापडली, त्यामध्ये कुणाकडून किती पैसे घेतले याची नोंद आहे. पण प्रतापरावांच्या सहीनं मंत्रालयाची यादी आली आहे, त्यात अपात्र उमेदवारांना पात्र ठरवलंय. वरून पैसे घेतल्याच्या तक्रारी, त्यामुळे घोटाळा झाला हे उघड आहे. हो, हे आम्ही नाकारतच नाही, पण याची दुसरी बाजूही तुम्ही समजून घ्या साहेब. आबा कधीच पैसे खाणार नाही. आबांना फसवून त्यांच्याकडून सह्या करून घेतल्या जोंधळेंनी. पैसे खाल्ले जोंधळेंनी आणि त्या डायरीत नोंद असणाऱ्या साहेबांनी. मग त्याची शिक्षा आबांना का? आबा आम्हाला कायम प्रामाणिकपणाचं महत्व समजावून सांगतात आणि अशा माणसावर खोटा आळ आल्यानंतर खऱ्यावर कोण विश्वास ठेवणार? ज्या माणसांनी आजवर निस्वार्थीपणे जनतेची सेवा केली त्याच्यावरच जनतेला लुबाडल्याचा आरोप करणं किती चुकीचं आहे साहेब. आज जर आपण आबांना मदत नाही केली तर उद्या प्रामाणिकपणाच्या वाट्याला कोणीच जाणार नाही. आबांच्या मनात न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे तो तसाच टिकू द्या. तत्व, नैतिकता या गोष्टी तर आहेच आहेत, पण एक माणूस की म्हणून तरी तुम्ही आबांची मदत करा. एक साधा माणूस आतल्यात खंगतोय हे तुमच्या लक्षात येत नाहीये का? आम्हाला आमचे पूर्वीचे आबा परत हवे, त्यासाठी आम्हाला तुम्ही प्लीज मदत करा. तू ज्या पद्धतीनं प्रतापरावांची बाजू मांडलीस, तुझी तळमळ मी समजू शकतो. तुझ्यासारखी सून प्रतापरावांना मिळाली हे प्रतापरावांचं भाग्यच आहे.
प्रतापरावनी पैसे खाल्लेले नाहीत हे मलाही माहिती आहे. पण मलाही काही मर्यादा आहेत. मी फक्त एकच सांगू शकतो, गायकवाड साहेब या प्रकरणात गुंतलेले नाहीत. हे जर तुम्ही लवकरात लवकर सिद्ध केलं तर ते निश्चितपणे पुन्हा मंत्रिपदावर येतील. हे माझं वचन समज. आबा निर्दोष आहे ते मी सिद्ध करून दाखवीनच. कारण सत्य हे सत्यच राहतं. कोंबडं झाकलं तरी उगवायचं राहत नाही. साहेब, अहो फोन तरी करतायसा का? अजून कशी आली नाही ती? ती मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं लय जिकिरीचं काम असते. काय झालं असेल? ते साहेब ऐकतील ना? तर का शांतीनं घ्या. अंजीला आल्यानंतर कळल की समज ती गेली ना तेव्हा चांगलीच बातमी आणणार. अंजली, काय झालं ग? का पोरं दमून आली असत्या. हातपाय धुऊ द्या, चहा पाणी घेऊ द्या, मग विचारा की. बाबा हा? अहो दमायचं नावच काढू नका बघा. आजची मीटिंग एक नंबर झाली बघा. अहो वहिनींनी तर असली बाजी मारली की नाही, सीएम साहेब लय खुश झालत. लय कौतुक केलं वहिनींचं. म्हणजे साहेबांवरचा खोटाळ मिटला म्हणायचा? नाही, पण लवकरच मिटणार आहे बघ. आबा, सीएम साहेब म्हणाले तुमच्यावर जाळ मिटला की नाही, तुम्हाला पुन्हा मंत्रिपदावर घेणार आहेत. देवच पावला म्हणायचा. मी म्हणलं होतं अंजली गेली म्हणजे चांगलीच बातमी घेऊन येणार. समधी तिचीच कमाल आहे. माझी काय कमाल आबा? खरी कमाल तर तुमची आहे. मी फक्त तुमचा प्रामाणिकपणा त्यांना समजावून सांगितलं. मी फक्त तुमची बाजू खरी आहे हे लक्षात आणून दिलं. ही काय स्वतःचं कौतुक करून घ्यायची नाही. आता पुढं काय करायचं? आता जोंधळे सापडणं हेच एकमेव उत्तर. जोंधळे सापडायचं कुठं? सापडते. माझं मन मला सांगते. जोंधळे पाताळात जरी लपून बसले असतील तरी त्यांना आता शोधून काढायचंच. मग काही हो. चला, दोघं दमून आला असशीला, हातपाय धुवून घ्या, तोर मी गरम गरम खायला देते. हो, आले. आलेत मोठे पुन्हा मंत्रिपदावर बसणारे. तात्याची पंगत वाढल्या वय. जोंधळे मामासनी आम्ही अशा जागी लपवलाय की किती बी हुडका घावणारच नाही. चॅलेंज आहे आमचं.